नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. डॅश डॅश यांच्या जागी अर्थतज्ञ मनोज पांडा यांची 16व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष. 16व्या वित्त आयोगाचे सदस्य जे होते डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष, तर यांच्या जागी आता या 16व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे अर्थतज्ञ मनोज पांडा यांची. वित्त आयोगाची तरतूद जी आहे तर ती आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग क्रमांक 12 मधील कलम 280 मध्ये करण्यात आलेली आहे. बघा, दर 5 वर्षांनी या वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि या वित्त आयोगाची रचना जर बघितली आपण तर यामध्ये एक अध्यक्ष, एक सचिव आणि 4 सदस्य असतात. या 4 सदस्यापैकी 2 सदस्य जे आहेत तर ते अर्धवेळ सदस्य असतात आणि 2 हे पूर्णवेळ सदस्य असतात. वित्त आयोगाच्या सदस्यांची निवड ही राष्ट्रपतीमार्फत केली जाते. आता आपण या 16व्या वित्त आयोगाबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. या 16व्या वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली आहे आणि या 16व्या वित्त आयोगाचा कालावधी असणार आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉक्टर अरविंद पानगडिया यांची. अरविंद पानगडिया जे आहेत रे राजस्थान राज्याचे आहेत बघा. आणि तुम्हाला आठवत असेल अरविंद पानगडिया जे आहेत रे नीती आयोगाचे पहिल्या क्रमांकाचे उपाध्यक्ष होते. सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. याचबरोबर या 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे IAS ऑफिसर ऋत्विक रंजनम पांडे यांची. आणि 16व्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत अजय नारायण झा, एनी जॉर्ज मॅथ्यू, डॉक्टर सौम्याकांती घोष आणि आत्ता नियुक्ती करण्यात आलेले मनोज पांडा यांची. सध्या आपल्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंह. आपल्या देशामध्ये पहिला वित्त आयोग जो आहे तर तो 1952 साली स्थापन करण्यात आलेला होता. 1952 ते 1957 दरम्यान पहिला वित्त आयोग कार्यरत होता आणि याचे अध्यक्ष होते KC नियोगी. प्रश्न क्रमांक 2. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग डॅश डॅश व्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4. 7व्यांदा. आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग 7व्यांदा रेपो दर जो आहे रेपो रेट तर तो 6.5% कायम ठेवलेला आहे. आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं जागतिक बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आपल्या भारताचा GDP विकास दर जो आहे तर तो 6.3% असेल असा अंदाज व्यक्त केलेला होता. या ठिकाणी चुकून 2 झालेला आहे. काय आहे? 6.3%. यानंतर आपण भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. हिल्टन यंग कमिशनच्या शिफारसीवरून RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली आहे आणि नुकतंच 1 एप्रिल 2024 रोजी आपण आता या RBIचा 90वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. ज्यावेळेस RBIची स्थापना झाली त्यावेळेस RBIचं मुख्यालय कलकत्ता या ठिकाणी होतं. नंतर 1937 साली RBIचं मुख्यालय कलकत्त्यावरून मुंबईला हलविण्यात आलेलं आहे. कधी? 1937 साली RBIचं मुख्यालय जे आहे तर ते कलकत्त्यावरून मुंबईला हलवण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून RBIचं मुख्यालय जे आहे तर ते आता सध्या मुंबई या ठिकाणी आहे. RBIचे 25व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत सध्या शक्तिकांत दास. RBIचे पहिल्या क्रमांकाचे गव्हर्नर होते ऑस्बॉर्न स्मिथ आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख. RBIमध्ये जे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात तर त्यामध्ये एक आहेत सध्या TB शंकर, दुसरे आहेत MD पत्रा, तिसरे आहेत MR राव आणि चौथे आहेत स्वामीनाथन जानकीरामन. RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 1 जानेवारी 1949 रोजी. आणि परीक्षेमध्ये नेहमी येणारा एक प्रश्न म्हणजे आपल्या देशामध्ये 14 प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण जे आहे तर ते कधी करण्यात आलं होतं? 19 जुलै 1969 रोजी. यावेळेस RBIचे 8व्या क्रमांकाचे गव्हर्नर होते लक्ष्मीकांत झा आणि आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. यांच्याच काळामध्ये या 14 प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि हे जे 14 प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं तर हे हजारी समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलं होतं. बघा, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आले होते? तर हजारी समितीच्या शिफारसीनुसार. 19 जुलै 1969 तर ही तारीख आणखीन एका गोष्टीसाठी महत्त्वाची आहे बघा. तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर आपल्या देशामध्ये परत आणखीन एकदा 6 बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 15 एप्रिल 1980 रोजी आणि यावेळेस देखील आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. ASI कामगिरी मानक V3 प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली भारतीय कंपनी डॅश डॅश ही ठरली आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. बाल्को. वेदांता ग्रुपची उपकंपनी जी आहे बाल्को तरी ASI कामगिरी मानक V3 प्रमाणपत्र प्राप्त करणारी आपल्या भारतातील पहिली कंपनी ठरलेली आहे.
बाल्कोचा फुल फॉर्म काय होतो? भारत ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड. या बाल्कोची स्थापना 1965 साली करण्यात आली होती. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन प्राप्त करणारी आपल्या भारतातील पहिली पब्लिक सेक्टर कंपनी बनलेली आहे ONGC. ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल कॉर्पोरेशन लिमिटेड. उपग्रह ब्रॉडबँडसाठी अंतराळात मंजुरी मिळवणारी पहिली कंपनी बनलेली आहे वनवेब इंडिया. आणि DGCA कडून ड्रोन परवाना मिळवणारी आपल्या देशातील पहिली कंपनी ठरलेली आहे थ्रॉटल एरोस्पेस सिस्टम्स. प्रश्न क्रमांक 4. जिग नावाचे नवीन चलन डॅश या देशाने लॉन्च केले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 झिम्बाब्वे. जिग नावाचं नवीन चलन कोणत्या देशाने लॉन्च केलेलं आहे? झिम्बाब्वे या देशाने लॉन्च केलेलं आहे. जिग म्हणजे त्याचा फुल फॉर्म होतो झिम्बाब्वे गोल्ड. झिम्बाब्वे या देशाची राजधानी हरारे आणि झिम्बाब्वे या देशाचं राष्ट्रीय चलन बनलेलं आहे सध्या जिग. झिम्बाब्वे या देशाचं अगोदरचं राष्ट्रीय चलन होतं झिम्बाब्वियन डॉलर. झिम्बाब्वे या देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या मर्सन मंगाग्वा. प्रश्न क्रमांक 5. मार्च 2024 महिन्यासाठी ICC प्लेअर ऑफ द मंथ अवॉर्ड डॅश यांना देण्यात आला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आणि 4. मार्च 2024 या महिन्यासाठी ICC प्लेअर ऑफ द मंथ हा जो पुरस्कार आहे त्याला कोणाला देण्यात आलेला आहे? तर श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस आणि इंग्लंडच्या फलंदाज जे आहेत माहिया बेचियर तर यांना देण्यात आलेला आहे. बघा आपल्याला माहिती आहे ICC कडून ICC प्लेअर ऑफ द मंथ हा जो पुरस्कार आहे तर तो जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आलेला होता आणि तेव्हापासून हा पुरस्कार जो आहे तर तो दर महिन्याला 2 कॅटेगरीमध्ये दिला जातो. एक म्हणजे मेल कॅटेगरी आणि दुसरं म्हणजे फिमेल कॅटेगरी. मग यामध्ये मार्च 2024 या महिन्यासाठी मेल कॅटेगरीमध्ये हा जो पुरस्कार आहे ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार तर तो श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस यांना देण्यात आलेला आहे आणि फिमेल कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार इंग्लंडच्या माहिया बेचियर यांना देण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी ICC प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जो आहे तर तो आपल्या भारताच्या SV जयस्वाल यांना देण्यात आला होता मेल कॅटेगरीमध्ये आणि हा पुरस्कार फिमेल कॅटेगरीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँड यांना देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 6. विप्रो उद्योग समूहाच्या CEO पदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीनिवास पालिया. विप्रो उद्योग समूहाच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? श्रीनिवास पालिया यांची. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये मोहित जोशी जे आहेत ते सध्या टेक महिंद्राचे MD आणि CEO आहेत. यानंतर मनमित के नंदा जे आहेत ते सध्या इन्व्हेस्ट इंडियाचे MD आणि CEO आहेत आणि लक्ष्मण नरसिंहन जे आहेत तर सध्या स्टारबकचे MD आणि CEO आहेत. याचबरोबर टाटा इलेक्ट्रॉनिकचे MD आणि CEO आहेत सध्या रणधीर ठाकूर. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 7. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये भारताचा जगात डॅश वा क्रमांक लागतो. उत्तर आहे 3. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार जगामध्ये पहिला क्रमांक लागतो अमेरिका या देशाचा 703 स्टार्टअपसह. त्यानंतर 340 स्टार्टअपसह दुसरा क्रमांक लागतो चीन या देशाचा आणि 67 स्टार्टअपसह आपल्या भारताच्या जगामध्ये या युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये तिसरा क्रमांक लागतो. भारतातील सर्वोत्तम मूल्यवान युनिकॉर्न जे आहे तर त्यामध्ये पहिल्या स्थानावरती आहे स्विगी आणि दुसऱ्या स्थानावरती आहे Dream11 $8 बिलियन आणि तिसऱ्या स्थानावरती आहे रेझर पे $7.35 बिलियन. आता यामध्ये स्विगी आणि Dream11 जे आहे तर जगामध्ये 83व्या क्रमांकावरती आहेत आणि रेझर पे जे आहे तर जगामध्ये 93व्या क्रमांकावरती आहे. प्रश्न क्रमांक 8. 2024 या वर्षासाठी टाइम अर्थ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॅश यांना जाहीर करण्यात आला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नेमोन्ते नेनकिमो. 2024 या वर्षासाठी टाइम अर्थ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? इक्वेडोरचे पर्यावरणवादी जे आहेत नेमोन्ते नेनकिमो तर यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे. आता यांना 2020 मध्ये संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार देखील देण्यात आलेला होता. बघा आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये 2023चा बुकर पुरस्कार जो आहे तर तो आयरिश लेखक पॉल लिंच यांना देण्यात आलेला आहे त्यांच्या प्रेव्हेट सॉन्ग या कादंबरीसाठी. त्यानंतर ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्कार जो आहे 2024 साठीचा तर तो नुकतंच एड्रियन मायकल क्रूज यांना देण्यात आलेला आहे. बघा आणि अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार जो आहे 2024 साठीचाच तर तो नुकतंच ॲलेक्स डॉसन यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा डॅश येथे पार पडल्या आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 धर्मशाला. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत? धर्मशाला या ठिकाणी. आणि याच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या
सौम्या स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. जगातील सर्वात मोठा कॅमेरा डॅश डॅश या देशातील संशोधकांनी तयार केला आहे. उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन आणि US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने हा कॅमेरा तयार करण्यात आला आहे, जो की जगातील सर्वात मोठा कॅमेरा ठरलेला आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने जर बघितलं तर 25 किलोमीटर अंतरावरील गोल बॉलचे देखील HD फोटो काढता येणार आहेत. अशा प्रकारे आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत, तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार, तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल, तर आपल्या या चॅनलला, आपल्या या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर करंट अफेअरचे आणि GKचे महत्त्वाच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.